इथे तुम्हाला पाहायला मिळतात फक्त 1 इंचाचे गणपती बाप्पा। बघा किती सुंदर इथे तयार केले ते आपले गणपती बाप्पा। हे आणि असेच अजून बाकी गणपती बाप्पा सुद्धा आम्ही बघायला जाणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। हे आहेत आमचे मित्र नचिकेत यांच्या घरचे गणपती बाप्पा। बघा किती सुंदर इथे डेकोरेशन केलंय। पाठी आपल्याला विठ्ठलाचे दर्शन सुद्धा होते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सगळीकडे असंच तुम्हाला ऐकायला मिळत असेल आता। नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे। तर सगळीकडे मस्त आनंदी वातावरण आहे, कारण का गणपती बाप्पा आपले आहे सगळीकडे। तर आज आम्ही जाणार आहोत गिरगाव आणि खेतवाडी येथील जे प्रसिद्ध गणपती आहेत, मोठे मोठे गणपती, ते बघण्यासाठी जाणार आहोत। त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पण कळेल आम्ही कुठले कुठले गणपती बघतोय ते आणि कसे आहेत ते। चला आता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। चला आता आपण आलो खेतवाडी 12वी गल्ली, खेतवाडीचा गणराज बघायला। आपण आलो खेतवाडी 12वी गल्ली, खेतवाडीचा गणराज। दरवर्षीप्रमाणे यांचं डेकोरेशन एकदम फार सुंदर खेतवाडी मधली 12वी गल्ली ते गणपती बाप्पा बघायला जातो। आपण आलो खेतवाडी 10वी गल्लीचा गणपती बघायला। दशावताराचं इथे डेकोरेशन आहे। पहिला अवतार आहे, मत्स्य अवतार। खेतवाडी 10वी गल्ली, खेतवाडी 10वी गल्लीतला हा दुसरा गणपती आहे। इथे तुम्हाला बघायला मिळते मुंबईतील सर्वात मोठी प्रभाव आहे, जी 50 फुटापेक्षा उंच आहे। या चित्रकार गणपती बाप्पांची लाईव्ह पेंटिंग करत आहे। आपण आलो आहोत खेतवाडी 4थी गल्लीमध्ये। इथे यावर्षी ऑपरेशन सिंदूरवर या लोकांनी डेकोरेशन केलेलं आहे। चला आतमध्ये जाऊन आपण बघूया कसा आहे गणपती बाप्पा। आपण बघतो खेतवाडी 4थी गल्ली, या लोकांनी ऑपरेशन सिंदूरवर बनवलं आहे। तिथे चलचित्र
आता तुम्ही पाहत आहात खेतवाडी तिसरी गल्लीतला हा गणपती. इथे अर्धनारीश्वर रूप आहे. मुंबईचा सम्राट आहे. खेतवाडी 6वी गल्ली. तिरुपती बालाजीचा एंट्रन्स आहे इथे. आता आपण चाललो आहोत खेतवाडी 6वी गल्लीतला गणपती बाप्पा बघायला. अतिशय सुंदर असं डेकोरेशन, पूर्ण महल बनवलं. बैठ जा अंदर बैठने का. मुंबईचा सम्राट खेतवाडी 6वी गल्ली. मग मुंबईचा सम्राट खेतवाडीचा 6व्या गल्लीतला गणपती. खूप छान असं डेकोरेशन आहे. मूर्ती पण एवढी आखीव आणि बघूनच एकदम मन मोहून जातं. आणि सजावट पण खरंच सजावट एकदम पूर्ण महल बनवलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. मस्त एकदम गारेगार AC पण आहे. मग श्रुतिका कसे वाटले बाप्पा? खूप छान आहे. खूपच छान. आता आपण आलो आहोत खेतवाडीच्या 13व्या गल्लीच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला. आता आम्ही सध्या लाईनीत उभे आहेत. लाईन जास्त एवढी नाही आहे, मूविंग आहे. एक 15 मिनटं झाले असेल आम्ही लाईनमध्ये उभे. आता आपण जात आहोत खेतवाडी 13वी गल्लीचा मुंबईचा अनंत गणपती बघायला. चला आतमध्ये जाऊन बघूया. खेतवाडी 13वी गल्ली. खूप सुंदर मूर्ती आहे.
गणपती बघायला कामतचा इकडचा मुंबईतला तिसरा गणपती. आज सध्या यांचं 130वं वर्ष आहे. तर बघूया आतमध्ये जाऊन. माझा मित्र पण इथेच राहतो, त्याच्या घरी पण गणपती आपण बघायला जाणार आहोत. आता आपण बघत आहोत कामतचा गिरगाव येथील मुंबईतला तिसरा गणपती. यंदा यांचं 130वं वर्ष आहे. मूर्ती बघा एकदम मस्त सुंदर आहे आणि डेकोरेशन पण त्यांचं पारंपरिक डेकोरेशन इथे तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण बघायला आलो गिरगावचा महाराजा गणपती. इथे लिहिले बघा 8,500 किलो संपूर्ण शाडू मातीचा मूर्ती आहे. आता तुम्ही बघत आहात गिरगावचा महाराजा गणपती. 8,500 किलो संपूर्ण शाडू मातीच्या मातीतून बनवलेला महाराष्ट्रातील सर्वात जड गणपती आहे. ओझर इथे गिरगावात असलेल्या 8 अष्टविनायक गणपतीपैकी हे एक आहे. हे ओझरचा गणपती विघ्नहर्ताचे रूप आहे. इथे बघू शकता विघ्नहर्ता, ओझरचा विघ्नहर्ताची छोटी मूर्ती पण आहे. तुम्ही बघू शकता गिरगावमध्ये जे अष्टविनायक गणपती आहेत त्यांचा हा नकाशा इथे दिलेला आहे. अष्टविनायक वारी बघायला आलो आहे. गिरगावचा विघ्नहर्ता. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. वा सुंदर. आता आपण बघायला आलो आहे केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये मुंबईचा पहिला गणपती. वर्ष 133. हे बघू शकता तुम्ही. केशवजी नाईकचा मुंबईतला पहिला गणपती आता बघायला जातो आपण. ते नावलकर बिल्डिंग 100वं वर्ष आहे. ते पण आपण बघूया. पहिला आपण चाललो मुंबईतला पहिला गणेशोत्सव. तुम्ही बघू शकता इथे हा मुंबईतला पहिला गणपती आपला. त्याचे प्रत्येक वर्षीचे फोटो आहेत. इथे कोण कोण मान्यवर या गणपतीला भेट दिलेला आहे ते सगळे इथे दाखवण्यात आलेलं आहे. केशवजी नाईकचा. गिरगावचा राजा वर्ष 98.
आता आपण बघायला आलो गिरगावचा राजा. यावर्षी यांचं 98 वर्ष आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल ऑपरेशन सिंदूरचा यांनी देखाव बनवला आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया. गिरगावचा राजा. थांबव थांबव. मूर्तिकार राजन पाटकर. गिरगावचा राजा. हा एक आपण गणपती बघतोय अष्टविनायक जी या वर्षाची थीम अष्टविनायक वारी. त्यातला मयुरेश्वर आहे. मयुरेश्वर मोरगावचा गणपती. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. खोताची वाडी येते. इथे पण आपलं जे अष्टविनायक या वर्षाची थीम आहे त्याच्यापैकी मोरगावचे इथे आपल्याला गणपती बाप्पाचं रूप बघायला मिळेल. चला आतमध्ये जाऊया. बघू शकता वर्ष 99 आहे. फार सुंदर मूर्ती आहे इथे. आणि ही मूर्तीची खासियत आहे कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती आहे ही. आणि मुंबईतली सर्वात मोठी आहे कागदाच्या लगद्याची बनवलेली. ते मयुरेश्वराचं आपण रूप बघू शकतो. ते बाहेर पण दीपमाळ वगैरे बनवलेली आहे. कागदी लगद्यांपासून बनवलेले बाप्पा आहेत. ही आहे खोताची वाडी. गिरगावातली एक पुरातन चाळ आहे. बघू शकता इथे मोस्टली सगळे ख्रिश्चन लोक राहतात. बघू शकता किती सुंदर सुंदर घरं आहे तिथे चाळीमध्ये पण. आणि फार जुनीच आहे खोताची वाडी. आपण बघत आहोत गिरगाव येथील आंबेवाडी येथील गणपती. वर्ष 110. मस्त मूर्ती आहे एकदम. आणि इथे बघू शकता पूर्ण वाडीमध्ये सगळा प्रोग्राम चालू आहे आता सध्या इथे. थीम आहे जी अष्टविनायक त्यापैकी गिरगावचा गिरिजात्मक वर्ष 99. इथे बघू शकता इथे फार सुंदर अशी दीपमाळ बनवलेली आहे. आणि मंदिराचं जे मंडप बनवलेलं आहे लेण्याद्री. चला आतमध्ये जाऊन बघूया. इथून गणपती बाप्पांचं दर्शन होतं आहे बाहेरून. बघू शकता मला आतमध्ये तर जायचंच आहे. गिरिजात्मक. हा आहे माझ्या मित्र नचिकेत शेवाडे याच्या घरचा गणपती. त्यांनी पण यावर्षी खूप अतिशय सुंदर डेकोरेशन केलं होतं. आणि त्याच्यामुळेच आम्हाला गिरगावातील मोठे मोठे आणि अनेक गणपती बाप्पा बघायला मिळाले. तर नचिकेत धन्यवाद.
मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आम्ही जे गणपती बघायला गेलो, हे मोठे मोठे गणपती वगैरे, ते तुम्हाला कसे वाटले तर आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. आमचे व्हिडिओ पाहत राहा.